नमस्कार मित्रांनो, डेली व्हिडिओजवर तुमचे सहर्ष स्वागत. हे झाड कोणत्या प्रजातीचं आहे नक्की सांगा. हे देशी प्रजातीचं झाड आहे आणि देशी पेरूचे झाड बघायला क्वचितच मिळते बघा. आणि देशी पेरूच्या झाडाला खूप छान छोटे छोटे पेरू लागले आहे. आणि हे आमचं झाड पूर्ण असं छोट्या छोट्या पेरूने लगडलेलं आहे. आता सध्या चालू आहे जून महिना. गेल्या वर्षी ह्या महिन्यात हेच पेरू मोठे झाले होते बघा. आणि आता जून महिना संपत आला तरी पण पावसाचा काही पत्ता नाही. आणि पाऊस नसल्यामुळे पेरू छोटे आहेत आणि पूर्ण लगडलेलं आहे. आणि हे पेरूचे झाड परिपक्व झाल्यावर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेल बघा. किती मस्त आणि छोटे छोटे पेरू लागले आहेत बघा. पूर्ण झाड लकडलेलं आहे छोट्या पेरूने. आणि तुम्हाला आमचे पेरूचे झाड कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा. बघा किती मस्त झाड आहे. देशी पेरू हे खायला खूप छान लागतात. आणि तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे आमच्या चॅनलचे 200 सबस्क्राईब पूर्ण व्हायला फक्त 2च सबस्क्राईब कमी आहे. तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या चॅनलला सपोर्ट केला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही असेच सपोर्ट करत राहा. आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर आमचे नवनवीन व्हिडिओ निसर्गाचे किंवा शेतीविषयी रेसिपीविषयी तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ आमच्या चॅनलला बघायला मिळते. चॅनल आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला पेरूचे झाड. आणि असा निसर्गमय वातावरण आणि हे दृश्य हे फक्त गावाकडेच मिळते बघा. ढग किती निळसर दिसतात. आणि हे दृश्य फक्त गावाकडे बघायला मिळते. हे निसर्गरम्य वातावरण आणि हे दृश्य तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे आमच्या नदीकाठचा भाग आहे आणि इथं शौर्य आणि हे नारळाचं झाडे लावलेले आहेत. आता म्हटलं बरेच दिवसांनी लॉंग व्हिडिओ झाडाविषयी टाकला नाही, म्हणलं आता टाकावं. आणि हे पेरूचं झाड आहे बघा, संक्रांतमध्ये मिळतं आहे. ह्याला पण आता फळ लागले नाहीत. आणि हे सीताफळाचं झाड आहे आणि ह्याला फुलं लागायला चालू झालीत. आणि तुम्हाला पेरू परिपक्व झालेले आणि पेरू पिकलेले आणि मोठे झालेले ते पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. बाय. नंतर भेटू पुढील व्हिडिओत.